उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, काही लोक असा प्रश्न विचारताना आपणास दिसतील की काय तुमचे तारण झाले आहे? या प्रश्नाचे उत्तर काय द्यावे, कसे द्यावे असे अनेकांना वाटतंय, कारण यामध्ये थोडा संभ्रम आहे, थोडा गोंधळ आहे. आजच्या अध्ययनात आपण कोणाचे तारण होते यावर सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यासाठी मानव या नात्याने आमची जबाबदारी काय आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. यासाठीच आपण जास्त वेळ आपल्या अध्ययनास देणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही रोमकरास पत्र ह्याच्या 10व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर अवश्य उघडा. रोमकरास पत्र 10वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये इस्रायलची वर्तमान स्थिती, इस्रायलांचे वर्तमान पद किंवा त्यांची प्रतिष्ठा, वर्तमान तारण यहुदी आणि गैर यहुद्यांकरिता कशा प्रकारे उपलब्ध आहे हे पाहणार आहोत. आम्ही इस्रायलांची वर्तमान स्थिती पाहिली. ते भटकलेले आहेत. आज त्यांची ती स्थिती आहे. ज्याप्रमाणे गैर यहुदी भटकलेले आहेत, ते सुद्धा भटकलेले आहेत. आणि ह्याचे कारण म्हणजे येशू ख्रिस्ताने नीतिमत्वाच्या नियमशास्त्राचा शेवट केला आहे. आता श्रोत्यांनो, पॉल परमेश्वराच्या सार्वभौमिकतेकडून मानवाच्या जबाबदारीकडे वळत आहे. त्याने हा विचार 9व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनांमध्ये सुरू केला. इस्रायलची वर्तमान स्थिती आम्ही पाहणार आहोत. 10वा अध्याय, पहिलं वचन. बंधुजन हो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. ते स्वतः जबाबदार आहेत. पहा, ते स्वतः देवाला जबाबदार आहेत. आमच्या प्रभूने त्यांना म्हटले, लूकऋषभवर्तमान 19वा अध्याय 43 आणि 44 वचनांमध्ये, कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढीतील. तुझं चहून कडून कोण मारा करीतील. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. श्रोत्यानो, आज ह्या राष्ट्राची ही स्थिती आहे. हे राष्ट्र अशा राष्ट्रांनी घेरलेले आहे जे त्याला समुद्रात ढकलण्याचा प्रयत्न करीत आहेत. का? आपण अरब राष्ट्राला दोष देऊ शकता, दुसऱ्या देशांना दोष देऊ शकता, जर पाहिजे तर देवाला सुद्धा दोष देऊ शकता, कारण तो ह्याचे कारण सांगतो की ते अशा स्थितीत आहेत ज्यामध्ये शांती राखणे कठीण आहे, जे त्यांनी त्या भेटीच्या वेळी ओळखले नाही. म्हणून पॉल म्हणतो, त्यांच्याविषयी माझी मनीषा व देवाजवळ विनंती अशी आहे की त्यांचे तारण व्हावे. आता त्याच्या ह्या विधानातल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊया. पहिली गोष्ट, इस्रायल जे काही त्यांच्याजवळ धर्माविषयी आहे त्यामुळे वाचले नाहीत. रोमकरास पत्र 9वा अध्याय 4 आणि 5 वचनात आम्ही वाचले होते. रोमकरास पत्र 9वा अध्याय 4 आणि 5 वचने. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचनेही त्यांचे आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. मला ह्या ठिकाणी म्हणू द्या श्रोत्यांनो की मंडळातील 75% लोक आज तारण पावलेले नाहीत. ते फक्त धार्मिक क्लबचे सभासद आहेत. ते देवाविरुद्ध बंड करीत आहेत आणि जे नीतिमत्व देवाने ख्रिस्तामध्ये देव केले आहे ते स्वीकारित नाहीत. आपण धार्मिक असूनही भटकलेले असू शकता. अनेक लोक म्हणतात, ओ, ती फार धार्मिक स्त्री आहे, ती व्यक्ती फार धार्मिक आहे. श्रोत्यांनो, आपण कितीही धार्मिक असा, परंतु जर येशू ख्रिस्ताचा आपण तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही तर आपली धार्मिकता निरर्थक आहे. इस्रायलांजवळ परमेश्वराद्वारे दिलेला धर्म होता, परंतु तरी त्यांना तारणाची आवश्यकता होती. त्यांच्याजवळ धर्म होता पण नीतिमत्व नव्हते. त्यांच्याजवळ अन्य राष्ट्राहून सर्व काही विपुल प्रमाणात होते, परंतु तरी सुद्धा ते भटकलेल्या अवस्थेत होते. पौलाची इच्छा होती की इस्रायलांचे तारण व्हावे. दुसरी गोष्ट, इस्रायल वाचू शकणाऱ्यांमधून होते, अर्थात त्यांचे तारण होऊ शकणार होते. आपण कधी कल्पना केली का की कधी आपले तारण होऊ शकेल? आपण त्या पापाच्या भयंकर अग्नीतून सुटू शकाल? माझ्या पूर्वजांना
तारणाचा अनुभव प्राप्त होऊ शकेल काय? ते वाचू शकणाऱ्यांमधून होते. ते अगदी तसेच पापामध्ये भटकलेले होते जसे आज अनेक लोक आहेत. प्रेषितांनी असे का म्हटले नाही की ह्या भटकलेल्या गैरयहुद्यांना सोडा? ते तारल्या जाणाऱ्यांमधून नाहीत. श्रोत्यांनो, यहुदी तारल्या जाणाऱ्यांमधून होते, तसेच गैरयहुदी सुद्धा होते. तिसरी गोष्ट, देवासमोर ते त्याच पातळीवर होते ज्या पातळीवर आज अन्य जातीचे लोक आहेत, ज्यांना सुवार्तेची तितकीच आवश्यकता आहे जितकी ख्रिस्ताशिवाय जे अन्य जातीचे आहेत त्यांना आहे. आज दोहोत काहीच फरक नाही. रोमकारासपत्र 3 अध्याय 23 वचन सांगतं, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. उच्च जाती आणि नीच जाती हा विचारच हास्यास्पद आहे. वधस्तंभाच्या पायथ्याशी जी भूमी आहे ना श्रोत्यानो, ती समतोल आहे. आपण कोणीही असा, समाजात आपले काहीही स्थान असो, कोणत्याही मंडळीची सभासदता असो, आपले चांगले कार्य किंवा आपल्या कातडीचा रंग आपली मदत करू शकणार नाही. ख्रिस्ताशिवाय आपण नरकात जाणारे पापी आहात एवढे मात्र खरे. तुमच्याकरिता तेच स्थान नियुक्त झालेले आहे. जेव्हा परमेश्वर आपणास असे म्हणतो तेव्हा लक्षात ठेवा की तो न्यायी आणि नीतिमान आहे. कदाचित आपण म्हणाल की वक्त्याने जे म्हटले ते मला आवडले नाही. माझ्या श्रोत्यांनो, परमेश्वर ह्या गोष्टीला निऑनमधून विद्युत पाठवून मिळणाऱ्या प्रकाशात आमच्यासमोर मांडत आहे. त्याची इच्छा नाही की आपण हे गमवावे. काही लोक असे सुद्धा आहेत ज्यांचा विश्वास आहे की शुभवर्तमान इस्रायलांना प्रथम देण्यात यावे. मला वाटतं पौलाच्या म्हणण्याचा अर्थ होता की कालगणनेनुसार ते यहुद्यांकडे प्रथम गेले, कारण पहिल्या काही वर्षात येरुशलेमात आणि इस्रायलमध्ये अन्य जातीपैकी एकाला सुद्धा तारण प्राप्त झालेले नव्हते. मंडळी 100% यहुदी होती. तरी माझा विश्वास नाही की आम्हाला असे सांगण्यात आले आहे की यहुद्यांना प्रथम सुवार्ता सांगावी. मी निश्चितच विश्वास करते की यहुद्यांना सुद्धा सोडल्या जाऊ नये. ते परमेश्वराच्या योजनेत आणि उद्देशात आहेत आणि त्यांना सुद्धा शुभवर्तमान मिळावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. येशू ख्रिस्ताकडे येणेच अपराधी भावनेपासून सुटका प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे. त्यांना सुद्धा शुभवर्तमान हवे. प्रत्येक व्यक्तीला हवे आहे. प्रत्येकावर कृपा दाखविण्यास परमेश्वर आज तयार आहे. 10 अध्याय आणि 2 वचन पहा काय सांगतं. मी त्यांच्याविषयी साक्ष देतो की त्यांना देवाविषयी आस्था आहे, परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून नाही. मला काही मंडळातील लोक माहीत आहेत जे उद्यानप्रमाणे व्यस्त राहतात, परंतु जे काही ते करीतात ना श्रोत्यानो, ते धर्मासाठी करतात. माझ्या प्रिय बहीण भावांनो, काय आपणाजवळ ख्रिस्त आहे? काय जे नीतिमत्व येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराने देऊ केले आहे ते आपण स्वीकारले आहे? कोणत्याच दुसऱ्या आधारावर आपले तारण होऊ शकत नाही. स्वर्गात जाण्याकरिता आपणास परिपूर्ण होणे आवश्यक आहे. मी सुद्धा परिपूर्ण नाही, परंतु मी स्वर्गात जाणार, कारण येशू ख्रिस्त माझ्याकरिता त्या वधस्तंभावर मरण पावला, गाडला गेला आणि मृत्यूतून पुन्हा जिवंत झाला. माझ्या अपराधासाठी त्याला यातना सोसाव्या लागल्यात आणि मला नीतिमान ठरविण्यासाठी तो मृत्यूतून जिवंत झाला. तो माझी धार्मिकता आहे. मी एक दिवस स्वर्गात जाईन, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने माझी जागा घेतली. काय प्रभू येशू ख्रिस्त आपला तारणारा आहे? मंडळीचे सभासदत्व थोड्या वेळ विसरून जा. मंडळीची सभासदता कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही श्रोत्यानो, परंतु तारणाकरिता त्यावर भरोसा ठेवू नका. आज अधिकतर मंडळ्या आध्यात्मिक रूपाने मृत अवस्थेत आहेत. आज मंडळांमध्ये येशू ख्रिस्ताची सुवार्ता गाजवल्या जात नाही. येशू ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध असणे फार महत्त्वाचे आहे. 3 वचन, कारण त्यांना देवाच्या नीतिमत्वाची जाणीव नसल्यामुळे व ते आपलेच नीतिमत्व स्थापाव्यास पाहत असल्यामुळे देवाच्या नीतिमत्वाला ते वश झाले नाहीत. हे इस्रायलच्या बाबतीत खरे होते आणि आज अधिकतर मंडळांच्या सभासदांच्या बाबतीत खरे आहे. डॉक्टर ग्रिफिथ थॉमस यांनी म्हटले की काय ही आश्चर्याची गोष्ट नाही की लोक पवित्र बायबल वाचत राहतात, परंतु नेहमीच त्यातील सत्य जाणून घेण्यामध्ये आणि वैयक्तिक रीतीने त्याचा त्यांच्याशी जो संबंध आहे तो ओळखण्यामध्ये अपयशी ठरतात. श्रोत्यांनो, ह्यापेक्षा अधिक आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट कुठलीच असू शकत नाही की देवाच्या वचनाचे फार उत्तम ज्ञान असूनही त्याच्या आत्मिक अर्थाला आणि सामर्थ्याला आम्ही समजू नये. मी अनेक लोकांना मोठी मोठी पवित्र शास्त्रे घेऊन चालताना पाहिले.
इतके की ज्या हातात ते शास्त्र पकडतात त्याच दिशेला झुकून चालतात. अनेक वर्षांपासून ते नियमितपणे शास्त्र घेऊन मंदिरात येत आहेत, परंतु त्यांच्या आध्यात्मिक जीवनात काहीच वाढ झालेली नाही. ते वाढलेच नाहीत. त्यांच्यात ती चौकस बुद्धी नाही. खरी चौकस बुद्धी की हे समजावे की तारणाचा खरा अर्थ काय आहे. 4थं वचन, कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे. येशू ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे, म्हणजे तो लक्ष्य, तो ध्येय आहे. आमच्या प्रभूने स्पष्ट केले. त्याने ह्या बाबतीत मत्ते कृष्णवर्तमान 9 अध्याय आणि 16व्या वचनात म्हटले, कोणी कोऱ्या कापडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावित नाहीत, कारण धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्या वस्त्राला फाडिते आणि छिद्र मोठे होते. मोशेचे नियमशास्त्र मानवाला ख्रिस्ताकडे नेण्यास देण्यात आले होते. त्यांचे मार्गदर्शन करण्यास देण्यात आले होते, मानवाला तारण्याकरिता नाही. पौलाने गलतियातील विश्वासणाऱ्यांना गलतीकरासपत्र 3 अध्याय आणि 24व्या वचनात म्हटले, ह्यावरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहोचविणारे बालरक्षक होते. श्रोत्यानो, नियमशास्त्र आम्हाला वाचविण्यासाठी देण्यात आले नव्हते, परंतु हे दाखविण्यास देण्यात आले होते की आम्हाला वाचण्याची आवश्यकता आहे. ते आमचा हात पकडून आम्हाला येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे नेते आणि म्हणते, गलतीकरासपत्र 5 अध्याय आणि 4थ्या वचनाप्रमाणे, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्यात तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. आता इस्रायलची जी वर्तमान प्रतिष्ठा आहे त्याविषयी आम्ही पाहणार आहोत. 5वं वचन सांगतं, कारण मोशे असे लिहितो, जो मनुष्य नियमशास्त्राचे नीतिमत्व आचारतो तो तेने करून वाचेल. ठीक आहे, असं समजून चालूया श्रोत्यानो की नियमशास्त्राद्वारे आपण नीतिमत्व प्राप्त केले. ते तुमचे स्वतःचे नीतिमत्व राहील, परमेश्वराचे नाही. त्याला देवाचे म्हणून कधीच संबोधता येणार नाही. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी, किंवा राणी पर्वत कुहरी. देह विभो हा माझा, देह विभो हा माझा. कोठेही मग स्वर्गच जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. मृदुल फुलांची सुखकर शय्या, किंवा प्रस्तर खंड निजाया.
मृदुल फुलांची सुखकर शय्या किंवा प्रस्तर खंड निजाया हृदयात तवटे कोणी असता हृदयात तवटे कोणी असता कष्ट न शब्द शब्द ही ठावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा प्रभु रे क्षणभर विरह नसावा तव सहवास घळावा. 6वं वचन, परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नको की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणावयास. तो ह्या ठिकाणी स्वर्गात चढून त्याला खाली आणण्याविषयी किंवा अधोलोकात खाली जाऊन त्याला वर आणण्याविषयी बोलत आहे. ज्या नीतिमत्वाविषयी पॉल ह्या ठिकाणी बोलत आहे ते तो अनुवादाचे पुस्तक 30वा अध्याय 11 ते 14 वचनांमधून बोलत आहे. अनुवादाचे पुस्तक 30वा अध्याय 11 ते 14 वचने. ही जी आज्ञा मी तुला देत आहे ती तुला अवघड नाही व ती तुझ्या आवाक्याबाहेर नाही. ती स्वर्गात नाही. आम्ही ती पाळावी म्हणून आमच्यासाठी स्वर्गात चढून जाऊन कोण ती आमच्याकडे आणेल आणि ती आम्हाला कोण ऐकवेल असे तुला म्हणावे लागणार नाही. ती समुद्रापलीकडे नाही. आम्ही ती पाळावी म्हणून समुद्रापलीकडे जाऊन आमच्यासाठी ती कोण आणेल आणि आम्हाला ती ऐकवेल असे तुला म्हणावे लागणार नाही. ते उपलब्ध आहे. 7वं वचन पहा, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणावयास. आपणाला ते प्राप्त करण्यास कुठेच जाण्याची आवश्यकता नाही. 8वं वचन, तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्या जवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवित आहोत ते हेच होय. ज्या ठिकाणी आपण बसलेले आहात ना श्रोत्यानो, अगदी त्याच ठिकाणी ते आपणाकरिता उपलब्ध आहे. काही लोकांना वाटतं की ते प्राप्त करण्याकरिता त्यांनी मोठ्या सभेमध्ये समोर वेदीवर जायला हवे किंवा तीर्थस्थानी जायला हवे. परंतु श्रोत्यानो, तारण आपण ज्या ठिकाणी ज्या स्थितीत आहात तेथेच आपणाकरिता उपलब्ध करण्यात आलेले आहे. 9 आणि 10 वचने, की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करीशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करीतो त्याचे तारण होते. काही लोक अशी धारणा करून बसलेले आहेत की विश्वासणाऱ्याने सर्व लोकांसमोर त्या सर्व गोष्टींना कबूल केले पाहिजे. ह्या ठिकाणी पॉल तसे म्हणत नाही. सामूहिक सभेत समोर जाण्याविषयी तो बोलत नाही. श्रोत्यानो, माझ्या सेवा काळात मी कित्येक लोकांना समोर वेदीवर जाऊन निर्णय घेताना पाहिले, परंतु त्यातील सर्वांचे तारण झाले नाही. बरेचसे लोक भावनांच्या आहारी जाऊन समोर गेलेत. काही लोक स्वतःच्या धार्मिकतेचा दिखावा करण्याकरिता गेलेत. पॉल असे म्हणत नाही की तुम्ही लोकांसमोर कबुली द्यावी. पॉल म्हणत आहे की मानवाला त्याच्या कबुलीमध्ये आणि जीवनामध्ये ऐक्य घडवून आणण्याची आवश्यकता आहे. जे काही तो मुखाने बोलतो ते आणि हृदयातील गोष्टींमध्ये सामंजस्य असायला हवे. तुमच्या अंतकरणाद्वारे तुम्ही विश्वास करता. तुमचे अंतकरण म्हणजे तुमचे संपूर्ण व्यक्तिमत्व, तुमचे सर्व काही. काही लोक आहेत की जे मुखाने एक बोलतात, ते ओठांची सेवा देवाला देतात, परंतु त्यांची अंतकरणे मात्र देवापासून कोसो दूर राहतात. जेव्हा आपण लोकांसमोर कबुली देता, अपराध स्वीकार करता, तेव्हा ही निश्चित खात्री करून घ्या की त्यामध्ये तुमचे अंतकरण सुद्धा सम्मिलित आहे. जे काही आपण बोलत आहात ते व्यर्थ शब्द नसून त्यांचा आपणाकरिता व्यक्तिगत रूपाने काही अर्थ आहे. जर विश्वासाशिवाय अपराधांचा अंगीकार आपण करिता तर ती लबाडी आहे किंवा ढोंगीपणा आहे. जर कबुली विश्वासाशिवाय आहे तर तो भित्रीपणा आहे. मला असं वाटतं श्रोत्यानो की पॉल ह्या ठिकाणी म्हणतो की याकोबाशी मी सहमत आहे. याकोब 2 अध्याय आणि 20व्या वचनात म्हणतो, क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे. जर आपण मुखाने काम करणार आहात तर खात्री करून घ्या की तुमच्या हृदयात विश्वास आहे. रोमकरास पत्र 4 अध्याय आणि 25व्या वचनात आम्ही पाहिले होते, तो प्रभू येशू
तुमच्या आमच्या अपराधांमुळे मराव्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे. तसेच रोमकरास पत्र 10 अध्याय 11 वचन सांगतं. 11 वचन वाचूया. कारण शास्त्र म्हणते, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा कोणीही फजित होणार नाही. पौलाने यशायाचे पुस्तक 28 अध्याय आणि 16 वचनामधून हा उतारा घेतला आहे. हे वचन सांगतं, ह्यास तो प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, सियोनेत पायाचा दगड बसविणारा मी आहे. मी पारखलेला दगड आहे. ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे. विश्वास ठेवणाऱ्याची त्रेधा उडणार नाही. पौलाने उतारा बदलला म्हणून आमच्या शास्त्रातील भाषांतरात फरक झालेला नाही श्रोतानो. ह्याचा अर्थ आहे भीतीने पळ काढणे. पौल यशायातील हा उतारा त्याचे आधीचे विधान मजबूत करण्यासाठी, जे सांगते की विश्वासाद्वारे नीतिमत्व, जे जुन्या करारातील दुसऱ्या भागात शिकविले आहे, त्याकरिता वापरतो. हा भाग हे सुद्धा दाखवितो की तारण हे संपूर्ण जगासाठी आहे. जो कोणी येईल त्याच्यासाठी उपलब्ध आहे. 12 वचन, यहुदी व हेलेनी ह्यांच्यामध्ये भेद नाही, कारण सर्वांचा प्रभू तोच आणि जे त्याचा धावा करीतात त्या सर्वांना पुरविण्या इतका तो संपन्न आहे. यहुदी आणि अन्य जातीयांमध्ये अंतर नाही. सर्वांनी पाप केले आहे आणि सर्व देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. जर त्यांना तारण प्राप्त करायचे असेल तर त्यांना एकाच मार्गाने यावे लागेल, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान 14 अध्याय आणि 6 वचनात म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. श्रोत्यानो, आपण त्याच्याकडे जुन्या करारातील विधी पाळून किंवा मोशेचे नियमशास्त्र पाळून येऊ शकत नाही. तारण सर्वांकरिता एकाच आधारावर देण्यात आले, तो म्हणजे कृपा. विश्वासाद्वारे ऐका आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. 13 वचन, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. श्रोत्यानो, वर्तमान काळात तारण यहुदी आणि गैरयहुदी दोहोंकरिता उपलब्ध आहे. आता हे जे विधान आम्ही वाचले हे फार वैशिष्ट्यपूर्ण आहे, जे पौलाने जुन्या करारातून घेतले, जेणेकरून त्याचे हे विधान की तारण विश्वासाद्वारे आहे हे मजबूत व्हावे. त्याने हे विधान योएलचे पुस्तक 2 अध्याय आणि 32 वचनामधून घेतले. योएल 2 अध्याय 32 वचन, तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचा धावा करेल तोच तरेल, कारण परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे निभावलेले सियोन डोंगरावर व यरूशलेमेत राहतील आणि परमेश्वराने ज्यांना बोलाविले ते बाकी उरलेल्यात राहतील. ह्यावरून हे स्पष्ट होते की यहुदी आणि गैरयहुदी दोघांना प्रभूकडे यायचे आहे. जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल, ह्याचा अर्थ जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवेल असा होतो. 14 आणि 15 वचने पुढे सांगतात, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील, आणि घोषणा करणाऱ्यांवाचून ते कसे ऐकतील, आणि त्यांना जर पाठविले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. श्रोत्यानो, ह्या वचनाची सराहना करण्यास हे आवश्यक आहे की पौलाचे जे स्थान आहे ते जाणून घ्यावे. यहुदी जे पौलाचे त्याचे लोक होते त्यांनी त्याचा तिरस्कार केला. जरी त्यांनी शाऊलाची टाळ्या वाजवून वाहवा केली होती तरी त्याच शाऊलाचा जेव्हा तो पौल झाला त्यांनी द्वेष केला. त्यांनी त्याच्या सर्व गोष्टींचा धिक्कार केला. इतकेच नव्हे तर प्रेषितांच्या सर्व अधिकारांचा धिक्कार केला. त्या सुवार्तेचा धिक्कार केला ज्यामध्ये मोशेच्या नियमांचा परुषी मतामध्ये रास झालेला होता. पौल दाखवितो श्रोत्यानो की असे संदेशवाहक असायला पाहिजेत ज्यांना देवाकडून अधिकारपत्र प्राप्त झाले आहे. आपणास आठवत असेल की पौलाने हे पत्र जेव्हा सुरू केले तेव्हा त्याने हा दावा केला की तो येशू ख्रिस्ताचा बोलावलेला प्रेषित आहे. रोमकरास पत्र 1 अध्याय आणि 1 वचन आपण पुन्हा वाचूया. पवित्र जन होण्याकरिता बोलावले रोम शहरातील देवाचे प्रियजन, ह्या सर्वांना प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून. ह्या ठिकाणी एक तर्कशुद्ध क्रम आम्हाला दिसतो. वक्त्यांना ह्यासाठी पाठविण्यात आले पाहिजे की लोकांनी त्यांचे ऐकावे आणि विश्वास ठेवावा, जेणेकरून त्यांना हे कळावे की प्रभूचे नाव घेऊन त्याचा त्यांनी धावा कसा करावा. पौल ह्या ठिकाणी विश्वास करणाऱ्यावर जोर देत आहे, त्यामुळे त्याच्या सेवेतील ही आवश्यकता होती हे स्पष्ट होते. पौल हे तर्कशुद्ध वाक्य यशायाचे पुस्तक 52 अध्याय
आणि 7व्या वचनामधून घेतो. यशायाचे पुस्तक 52 अध्याय आणि 7वं वचन, ज्यामध्ये म्हटले आहे, जो सुवार्ता सांगतो, शांतीची घोषणा करीतो, शुभवृत्त विदित करीतो, तारण जाहीर करतो, तुझा देव राज्य करीत आहे, असे सियोनास म्हणतो. त्याचे पाय पर्वतावरून येताना किती मनोरम दिसतात. हा उतारा यशायाच्या 53 अध्यायाच्या अगोदरचा आहे, जी येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाची भविष्यवाणी आहे. त्याने संदेशाच्या प्रश्नाद्वारे सुरुवात केली. यशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 1 वचन, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? श्रोत्यानो, मोशेचे नियमशास्त्र चांगल्या गोष्टींचा आनंद देणारे निश्चितच नव्हते, परंतु ते मृत्यूची सेवा करणारे होते. ह्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आले की चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत. माझा पूर्ण विश्वास आहे श्रोत्यानो, की माझे हे रेडिओ कार्यक्रम फार महत्त्वाचे आहेत. मी माझे संपूर्ण आयुष्य त्याकरिता समर्पित केलेले आहे. मला वाटतं की जे गरजवंत लोक आहेत, ज्यांना आत्मिक भूक आणि तहान आहे, त्यांना देवाचे वचन देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर आपण आपल्या पायांकडे पाहाल तर आपणास आढळेल की त्यांच्यामध्ये इतकी सुंदरता नाही. पायामध्ये असं काहीच नाही श्रोत्यानो की ज्यांना सुंदरतेचा विषय बनवावे. परंतु परमेश्वर जे त्याचे बोलावलेले आहेत आणि ज्यांना त्याने पाठवले आहे, त्या संदेश वाहकांचे पाय सुंदर आहेत असे म्हणतो. म्हणून देवाने मला ही जी संधी दिली आहे त्याबद्दल मी देवाची अत्यंत आभारी आहे. आम्ही पर्वतांवर, समतल भूमीवर आणि पाण्यावर, सर्व अगदी दूर दूर पसरलेल्या भागांमध्ये जाऊ शकतो, घरांमध्ये जाऊ शकतो, व्यापाराच्या ठिकाणी, खेड्यापाड्यात देवाचे वचन पोहोचवू शकतो. देवाचे वचन सगळीकडे पोहोचवणे हे फार विलक्षण आहे. ज्या पायांना परमेश्वर सुंदर म्हणतो अशी पावले असणे फार विलक्षण आहे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की सत्य जाणणे याबरोबर ख्रिस्ताशी वैयक्तिक संबंध देखील असणे आवश्यक आहे. कारण आमचे बोलणे आणि आचरण यामध्ये सामंजस्य असावे लागते. याचा अर्थ ख्रिस्ताविषयीची आमची कबुली आणि आमचे जीवन यामध्ये ऐक्य असावे. आज आपण हे देखील पाहिले आहे की तारण कोणाचे होते. होय प्रियानो, त्यामध्ये आमची गणना होणे आवश्यक आहे. पण काय आम्ही देवाविरुद्ध बंड करतो? काय आम्ही ख्रिस्ताचे नीतिमत्व नाकारतो? असे असेल तर आम्हाला पुन्हा नव्याने ख्रिस्ताकडे यावे लागेल. माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर आपणास सुबुद्धी देव, आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि त्याने देऊ केलेले तारण आपणास प्राप्त होऊन आपण ख्रिस्तामध्ये अधिक बलवान व्हावे. शांतीचा देव तुम्हा सर्वांबरोबर असो.